माणसं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला असलेला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून जे का बाजूला बेल आयकॉन आहे त्याला पण ऑल सेट करून घ्या, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकेल सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल. तर सर्वात आधी काय करायचं आहे, आजच्या व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला अलर्ट मोशन लागेल. तर अलर्ट मोशन तुमच्याकडे नसेल तर आपल्या टेलिग्रामला मी दिलेलं आहे, ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. आणि आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी जे काय आपण यूज केलेलं मटेरियल आहे ते सर्व मटेरियल ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेली आहे आणि त्याला पण कोणत्याही कसल्याही प्रकारचा पासवर्ड दिलेला नाही. आणि आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा, म्हणजे तुम्हाला एकदम प्रॉपरपणाने मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल कसा व्हिडिओ एडिट करायचा आहे ते. तर सर्वात आधी काय करायचं आहे, जे काही अलर्ट मशीन दिलेलं आहे मी ते अलर्ट मशीन ओपन करायचं आहे आणि जे काही बीटमार्कची कीबोर्डची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिली असेल ते इम्पोर्ट मारायचं आहे. अलर्ट मशीनमध्ये इम्पोर्ट मारल्यानंतर स्वतःच बीटमार्कला अशा प्रकारे ओपन करायचं आहे. तर बघू शकता बीटमार्क अशा प्रकारे आपण तुम्हाला मी बनवून दिलेला आहे. तर सर्वात आधी काय करायचं, खाली परत जाऊन क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं, ज्या फोटो तुम्हाला व्हिडिओ करता ते फोटो ॲड करायचा आहे अशा प्रकारे आणि वरी 3 लाईनवर क्लिक करायचं, एकदम फुल कमी एरियावरती क्लिक करायचं आहे आणि या फोटोला काय करायचं आहे शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं आहे, या पुढे स्टार्टिंगला यायचं आहे. मला एक बीट दिले असेल मी तुम्हाला 2 बीट आहेत, तर काही विषय नाही. तर 2.9च्या बीटला यायचं एकदा अशा फोटोला 2 भागी करून घ्यायचं आहे आणि डबल त्याच्या पुढच्या बीटला जायचं आहे आणि डबल इथे 2 भागी आपल्याला हा फोटो करून घ्यायचा आहे. म्हणजे अशा प्रकारे थोडंसं बारीक करतो, तुम्हाला एकदम प्रॉपरपणे समजा बघू शकता अशा प्रकारे कट मारून घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं, डबल परत क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे. इथून तुम्हाला मी शॅडो बनवून दिलेले आहे, ते शॅडो ॲड करायचे आणि तुमच्या जर शॅडो फोटोवर येत असेल तर मूळ 1800 जाऊन याला अशा प्रकारे करून घेऊ शकता. तर आता याला पण शॅडोला आपण शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे आणि डबल प्रोजेक्शन स्टार्टिंगला यायचं, प्रोजेक्शन क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे आणि इथून जे काय मी डॉलर बनवून दिलेलं आहे ते पण ॲड करायचे, मूळ 1800 जायचं आहे आणि याला पण आपण त्या शॅडोवर अशा प्रकारे बरोबर ठेवून घ्यायचं आहे आणि शेवटपर्यंत याला पण वाढून घ्यायचं आहे. तर त्यानंतर इथून डबल बॅक यायचं आहे आपल्याला आणि कीबोर्डला ओपन करायचं आहे. तर कीबोर्डमध्ये जे काय पहिला फोटोला इफेक्ट आहे ते कॉपी करायचं आहे. त्यासाठी काय करायचं, त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, 3 टिपक्यावरती क्लिक करायचं आहे, कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बीटमार्कला आपल्याला ओपन करायचं आहे. आता बीटमार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं, तर जे काय पहिला फोटो आहे तर त्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं, इथं 3 लाईनवर क्लिक करून इथून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून डबल बॅक यायचं आहे आणि कीबोर्डला आपल्याला ओपन करायचं आहे. तर आता काय करायचं, जे काय दुसऱ्या फोटोवरती भेटत ते कॉपी करून घ्यायचं आहे इथून आणि त्यानंतर इथून डबल बॅक यायचं आहे आणि बीटमार्कला आपल्याला ओपन करायचं आहे. तर आता जे काही इथं मदत एक फोटो आहे आपला, तर त्या मदतल्या फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यानंतर डबल इथून बॅक यायचं आहे आणि डबल कीबोर्डला आपल्याला ओपन करायचं आहे आणि हे जे काही 2 फोटो सगळ्यानंतर वरती 3 लेअर दिसतील तुम्हाला, त्या कोणत्या पण एका लेअरवरती असं बघा दाबून धरायचं आहे आणि सगळे 3 लेअर सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे, इथून बॅक यायचं आहे. त्यानंतर डबल बीटमार्कर आपल्याला ओपन करायचं आहे आणि डबल डब्याच्या ऑप्शन क्लिक करायचं आहे, पेस्ट लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि डबल इथं थांबायचं आहे आपल्याला स्टार्टिंगला. डबल प्राईस ऑप्शन क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. एक बॉर्डर तुम्हाला मी दिली असेल, ते बॉर्डर अशा प्रकारे ॲड करायचे आहे. त्यानंतर ब्रँडिंगच्या इथं जायचं आहे, इथं 2 नंबरला रायटिंगचा ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि 1 नंबर इथे जे काही स्क्रीनचा ऑप्शन येईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि या बॉर्डरला आपण शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. तर त्यानंतर आता आपला व्हिडिओ एकदम प्रॉपरपणे बनवून रेडी झालेला आहे. तर आता हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, वरी शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर खाली एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आजचा व्हिडिओ जे काही एक्सपोर्ट आहे चालू आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तर कसा वाटला व्हिडिओ काय ठिकाणामध्ये सांगून द्या. भेटत आहे एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवर जे काय बाकीचे व्हिडिओ आहेत ते बघत राहा. जय हिंद, जय भारत.